नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे बाजारीकरण. चला तर स्टोरीला सुरुवात करूया. आज सकाळपासूनच नीलाचं डोकं खूप दुखत होतं. कामात चित्त लागत नव्हतं. सारी रात्र विचार करण्यात गेल्यामुळे रात्री डोळा लागलाच नव्हता. काय करावं की करू नये? एकीकडे मुलीच्या शिक्षणाची काळजी, दुसरीकडे तिच्या शिक्षणासाठी पैसे उभे करण्याची काळजी. एकुलत्या एक मुलीला शिक्षण बंद कर सांगायचं कसं? पण एका मुलीच्या शिक्षणाला किती लाख रुपये लागतात हेही कळलं नव्हतं. नवऱ्याची नोकरी साधारण, कमाई तुटपुंजी, तेवढ्यात कसाबसा घरखर्च भागतो. थोडी मदत म्हणून नीलाही एक बारकीशी नोकरी करते, पण ती फारशी शिकलेली नाही. तिला बऱ्या पगाराची नोकरीही करता येत नाही. ती फार काळजीत आहे. जर तिनं सेरोगेट मदर होण्याचं ठरवलं तर तिचा नवरा सहमती देईल का? लोक काय म्हणतील? परिचित व नातलगांची प्रतिक्रिया काय असेल? नीलाचे विचार थांबत नव्हते. तेवढ्यात तिला अनिताची हाक ऐकू आली. कसल्या काळजीत आहेस नीला? कपाळावर किती आठ्या घातल्या आहेस? अगं, निशाच्या फीचीच काळजी आहे. पैसे भरायची मुदत आता संपत आली आहे. अजून पैशाची सोय झाली नाहीये. नातलगही श्रीमंत नाहीत. जे मदत करू शकतील आणि केलीच मदत तर मी ते पैसे कसे फेडणार? घरी जाते आणि पोरीचे उदास डोळे बघितले की पोटात तुटतं. इथं काळजीमुळे कामात लक्षही लागत नाही. नीलानं मैत्रिणीपाशी मन मोकळं केलं. मला समजते ग तुझी ओढाताण, म्हणूनच मी तुला सेरोगेट मदरबद्दल सांगितलं होतं. अगं, त्यात काही वाईट किंवा कायद्याविरुद्ध वगैरे नाही. कित्येक स्त्रियांना गर्भाशयातील दोषामुळे मूल जन्माला घालता येत नाही. अशावेळी ती पुन्हा स्त्रीचं गर्भाशय भाड्यानं घेते. त्या स्त्रीचं मूल सेरोगेट मदर 9 महिने आपल्या गर्भाशयात वाढवते आणि मूल जन्माला आल्याबरोबर आई वडिलांच्या स्वाधीन केलं जातं. गर्भाशय भाड्यानं देणाऱ्या स्त्रीच्या आरोग्याची सर्व काळजी ते कुटुंब घेतात. तिच्यावर बाळाची काहीही जबाबदारी नसते. तिचा त्या संततीवर हक्कही नसतो. त्या पतीपत्नीच्या स्त्रीबीज व पुरुष बीजाचं मिलन काचीच्या परीक्षण नळीत प्रयोगशाळेत घडवून ठेवलं जातं. यात गैर किंवा अवैधानिक काहीच नाही. सेरोगेट आईला भरपूर पैसा मिळतो. तुलाही मिळणाऱ्या पैशात मुलीचं शिक्षण पूर्ण करता येईल. अनितानं समजावलं. अनिता, तू माझ्या भल्यासाठीच सांगते आहेस, हे मला ठाऊक आहे. पण माझे पती याला मान्यता देतील का हे मला समजत नाहीये. नीलानं आपली अडचण सांगितली. पुन्हा परिचित, नातलग त्यांची तोंड कशी बंद करायची? हे बघ, तू फक्त नवऱ्याला समजव, त्याची संमती घे, अनितानं म्हटलं. मग इतरांची काळजी करायची नाही. तसंही निशाला कोट्याला जावंच लागेल. तुलाही एकदा गर्भाशय भाड्यानं दिलं की लिटिल एंजल सेंटरमध्येच राहावं लागेल. तिथंच सर्व सेरोगेट मदर्स राहतात. नातलगांना सांगता येईल, मुलीच्या शिक्षणासाठी मी तिकडे जाते. अधूनमधून नवरा तुला भेटून जाईल. बघता बघता 9 महिने जातात ग. पैसा आला की इतर गोष्टीही सोप्याच होतात. अनितानं परोपरीनं नीलाला समजावलं. नीलाला तिचं म्हणणं पटलं. रात्री नवऱ्यापाशी विषय काढला. प्रथम तर त्यानं स्पष्ट नकारच दिला, पण नीला आता निर्णयावर ठाम होती. हे बघा, आपला काळ वेगळा होता. गरिबीमुळे आपण शिकू शकलो नाही. त्या काळातही सरकारी शाळेत शिकलेली मुलं पुढे शिकून डॉक्टर, इंजिनियर, ऑफिसर झाली. पण आताचा काळ वेगळा आहे. स्पर्धा फार वाढली आहे. मुलांना चांगल्या कॉलेजात प्रवेश घेण्यासाठीही आधी कोचिंग क्लास करावा लागतो. आपल्याला एकच मुलगी आहे. तिला उत्तम शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य आहे. तिला कोटा शहरातल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशनही मिळालं आहे. फक्त फी भरायची आहे. शिवाय तिथला राहण्या जेवण्याचा खर्च, या सगळ्यासाठी पैसा हवाय. शिवाय पुढलं इंजिनिअरिंगचं शिक्षण, ते तरी फुकट होणार आहे का? इतका पैसा उभा करण्यासाठीच मी एक पर्याय निवडला आहे. त्यात अनैतिक, कायद्याविरुद्ध किंवा कुणाला दुखवून लुबाडून असं काहीच करायचं नाहीये. फक्त 9 महिन्यांचा प्रश्न आहे. माझं गर्भाशय मी एखाद्या श्रीमंत दाम्पत्याला भाड्यानं देणार. त्यांचं मूल माझ्या गर्भाशयात वाढणार. त्याचा मोबदला म्हणून मला 10 लाख रुपये मिळतील. 9 महिने झाले, बाळ जन्माला आलं की मी त्यांना सोपवणार की माझी जबाबदारी संपली. या 9 महिन्यात माझ्या आरोग्याची काळजी, खाणं पिणं, औषध पाणी, राहणं वगैरे सर्व व्यवस्था ते कुटुंब करणार. तेव्हा तुम्ही नाही म्हणू नका. मुलीच्या बरोबरीनं आपलाही प्रश्नच आहे. कायदेशीर मार्गानं पैसा मिळतोय तर त्याचा फायदा घ्यायला हवा ना. फक्त बाहेर कुणाला काही कळू द्यायचं नाही, एवढी जबाबदारी तुमची. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा.
अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.